नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मान पाठ कंबरदुखी अर्थातच मणक्यांच्या विविध आजारांवरती असणारे नवीन उपचार. आपल्याला माहितीच आहे की सर्वसाधारणपणे इतर प्राणी हे 4 पायांवर चालतात, पण मनुष्य प्राणी हा 2 पायांवरती चालतो आणि त्यामुळे मणक्यांवरती येणारा भार हा जास्त असल्यामुळे स्लिप डिस्क, सायटिका सारखे आपल्याला आजार होतात. पण ह्या आजारांना आता घाबरून जाण्याची काही गरज नाहीये. नवीन प्रकारच्या उपचारांमुळे आपण ह्या आजारांपासून मुक्त होऊ शकता आणि अर्थातच याविषयी चर्चा करण्यासाठी सुप्रसिद्ध स्पाइन सर्जन असणारे डॉक्टर संगन पाटील आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतो डॉक्टर संगन पाटील यांची. नमस्कार सर. नमस्ते. डॉक्टर संगन पाटील हे सुप्रसिद्ध असे स्पाइन सर्जन आहेत, म्हणजेच मणक्यांवरील उपचारांमधील तज्ज्ञ असे डॉक्टर आहेत आणि खास करून कोलंबिया एशिया हॉस्पिटल पुणे या ठिकाणी ते स्पाइन सर्जन म्हणून कार्यरत आहेत. मला आजच्या कार्यक्रमात आवर्जून सांगावंसं वाटतं की आता कोलंबिया एशिया हे 100 बेड्सनी सुसज्ज असणारं असं हॉस्पिटल पुणे या ठिकाणी खास करून विविध प्रकारच्या आजारांवरती आपली सेवा देत आहे. ही सेवा सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्याधुनिक प्रकारचे जे उपचार आहेत मग ते विविध पद्धतीच्या आजारांवरचे आहेत, ज्याच्यामध्ये कार्डिओलॉजी म्हणजे हृदयविकारांवरील उपचार असोत, जॉइंट रिप्लेसमेंट सारखे उपचार आहेत ज्याच्यामध्ये सांधेरोपण शस्त्रक्रिया ही अत्याधुनिक पद्धतीने केली जाते. आणि त्याचप्रमाणे आज जो आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे मणक्यांवरील असणारे अत्याधुनिक उपचार, ह्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात खास करून मार्गदर्शन घेणार आहोत. पण हे सर्व उपचार कोलंबिया एशिया हॉस्पिटल पुणे यातर्फे आता पुरवले जात आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. याविषयी जर का आपल्याला अधिक प्रश्न विचारायचे असतील तर पुढे जो संपर्कासाठी आपण एक नंबर बघत आहात 7507304304 ह्या नंबरवरती आता सुसज्ज असं इंटेन्सिव्ह केअर युनिट आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे जे आजार आहेत त्यांच्यावरचे जे नवीन उपचार खास करून अत्याधुनिक उपचार आहेत हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पण त्यासाठी पुढे जो हेल्पलाईन नंबर आपण बघत आहात त्याच्यावरती फोन करायला विसरू नका. आपल्याला जर ह्या संदर्भात अधिक प्रश्न विचारायचे असतील तर 7507304304 हा जो आपण समोर नंबर बघत आहात त्याच्यावरती जरूर फोन करा. कार्यक्रमाकडे पुन्हा एकदा वळत असताना सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात. एक स्पाइन सर्जन म्हणून, एक मणक्यांवरील उपचारांमधले तज्ज्ञ म्हणून मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, कोणत्या प्रकारचे रुग्ण कॉमन जास्त दिसतात तुम्हाला? कोणत्या प्रकारचे रुग्ण आपल्याकडे जास्त व्हिजिट करतात? काय सांगता येईल? ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर 50-60% पेशंट्सला मणक्याचं दुखणं आणि पायाचं दुखणं त्याच्याबरोबर आणि पायात मुंगी येणं आणि चालायचं, फिरायचं, उभे राहायचं, ओव्हरऑल फंक्शन्समध्ये कमी येणं ओव्हर पिरियड ऑफ टाईम, हे हालचालामध्ये. आणि जर तुमचा मानेचा प्रॉब्लेम आहे तर हातामध्ये दुखणं येणं, सिग्नेचरमध्ये हँडरायटिंगमध्ये चेंजेस होणं, भार उचलायचं नाही होणं, हातामध्ये भारीपण, हे याचा खूप कॉमन सिम्पटम्स असतं पेशंट्स. जे काय आम्ही ओपीडीमध्ये बघतो सर्वात जास्त पेशंट्स हेच असणार आहे. ओके, म्हणजे हे बॅकपेनचे पेशंट जास्त करून आपल्याकडे येतात आणि अर्थातच तोच आपला विषय आजच्या कार्यक्रमाचा मानपाठ कंबरदुखी, ह्याच्यापासून आपण मुक्त जीवन जगू शकता. आणि आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अत्याधुनिक स्वरूपाचे हे उपचार उपलब्ध आहेत कोलंबिया एशिया रुग्णालयामध्ये, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. हेल्पलाईन नंबरवरती फोन जो आपण नंबर बघत आहात आता स्क्रीनवरती 7507304304 हा आपण जो संपर्कासाठी नंबर बघत आहात स्क्रीनवरती, त्याच्यावरती आपले प्रश्न जरूर विचारा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केवळ मणक्यांचे आजार नव्हे तर खास करून संधिवात, गुडघेदुखी किंवा खुब्याच्या सांध्यावरचे जे अत्याधुनिक उपचार आहेत ते सुद्धा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. आज ही आपण सिरीज करत आहोत खास करून अवेअरनेस करण्यासाठी. त्याच्यामध्ये जो पहिला विषय आहे तो आपला मणक्यांचा आहे. पुढच्या कार्यक्रमात आपण गुडघेदुखीविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत. पण याच्या व्यतिरिक्त हृदयविकार आहे किंवा इतरही विविध प्रकारचे आजार आहेत ह्यांच्यावरती कोलंबिया एशिया हॉस्पिटलमध्ये आज उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. सर, आज मणक्यांकडे आपण जी चर्चा करत आहोत मणक्यांच्या आजारांवरती, या ठिकाणी मला काही मॉडेल्स आणलेले दिसत आहेत. सर्वप्रथम आम्हाला थोडीशी मणक्यांची रचना आणि कोणत्या प्रकारचे आजार या ठिकाणी कसे होतात हे थोडीशी जाणून घ्यायची उत्सुकता आहे. काय सांगता येईल आम्हाला? मणक्या ही एक स्पाइनची रचना एक खूप विशिष्ट प्रकारचं आहे आणि हे शरीरामध्ये इट फंक्शन्स लाईक अ मास्ट ऑफ अ शिप, म्हणजे आधारस्तंभ, शरीराचा आधारस्तंभ असतं. ह्याच्या बाजूला अवयव आहे, हार्ट आहे, लंग्स आहे, खाली अबडॉमिन, इंटेस्टाईन्स आहे, किडनीज आहे. हे खूप इम्पॉर्टंट आधारस्तंभ आहे आणि ह्याच्या रचना लाईक एकावर एक ठेवलेला हाडाचा सापळासारखं असतं. आणि तुम्ही इकडे बघितलं तर वरून पण खालीपर्यंत करीब 33-34 हाड असणार आहे. आणि हाडाचा मध्ये तुम्ही जे काय गॅप दिसतो हे भागाला तुम्हाला स्पंजसारखं मटेरियल दिसतं. ह्याला आम्ही डिस्क म्हणतो, मऊ मटेरियल असतं. आणि ह्याच्या मागच्या भागाला तुम्हाला नसाचा मोठा जड, त्याला आम्ही मज्जारुजू म्हणतात, स्पायनल कॉर्ड म्हणतात. आणि
ह्याला आम्ही स्पायनल कॉर्ड म्हणतात आणि हे मेन ब्रांचेस असून साईडला राईटला आणि लेफ्टला ब्रांचेस निघतात, ह्याला आम्ही रूट्स म्हणतात. ह्यांच्या वेगळ्या फंक्शन्स असणारे. जसं तुम्ही बघितलं तर इट्स लाईक अ इलेक्ट्रिकल केबल सिस्टम. वरच्या ब्रांचेस हातात येणारे, मिडल बॅकच्या ब्रांचेस रिब केजमध्ये येणारे, खालच्या भागचा ब्रांचेस पायात येणारे. इट्स लाईक जर तुम्हाला वरचा प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला माने पण दुखेल आणि साईडला हाता पण दुखेल. सेम विथ रिब केज. आणि खाली पण कमरेचं दुखणं असले तर बॅक पेन मेनली कधी कधी हे पायात पण जाऊ शकतात. ओके. सो हे म्हणजे की मानेच दुखणं असेल तर ते हातात येऊ शकतं, कमरेचं पायात जाऊ शकतं. पायात जे दुखणं होतं त्याला आपण सायटिका सुद्धा म्हणतो. आणि हा फार महत्वाचा भाग आहे. अनुषंगाने आपण एक एव्ही बघूया ज्याच्यामध्ये एक सुंदर रीतीने हे एक्सप्लेन केलेलं आहे सगळं, कशा रीतीने आपण या ठिकाणी आपण आपल्याला डॉक्टर संगन पाटील मार्गदर्शन करतायत. सर आपण ही एव्ही बघतोय आता स्क्रीनवरती, आपण बघून या ठिकाणी सांगू शकता. येस. सो हे तुम्ही बघितलं तर हे स्पाईनचा हालचाल दाखवणारे एव्ही आहे. आणि हे ह्याच्यामध्ये तुम्ही एकावर एक ठेवलेला हाड तुम्हाला दिसला आता, आणि हाडाच्या मध्ये जे काय तुम्हाला ग्रेइश मेटल दिसतात ते गादी असणार आहे. आणि 3 पार्टामध्ये आम्ही रेड पार्ट इज सर्वायकल, ब्ल्यू अँड लोअर वी जस्ट सॉ इट. अँड माण्यात 7 हाड असणार आहे. आणि ह्याच्या मुवमेंटसाठी डिस्क वापरले जातात. आणि असं आमच्या शरीरात कमीत कमी लाईक 33 नाही तर 34 हाड असणार आहे. आणि तुम्ही खालचा पार्ट सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे. शरीराचा करीब 80% वजन हा भागात निघून जातात. आणि हे खूप मोबाईल पार्ट ऑफ द स्पाईन आहे. हा सेगमेंटमध्ये सर्वात जास्त वजन आणि मुवमेंट येणार आहे. हे खालचा टेल पोर्शन म्हणतो आम्ही, ह्याला आम्ही सॅक्रम. आणि हे पेल्विस पार्ट हिपचा भाग असणार आहे. आणि आधी तुम्ही बघता की स्पाईनचा पुढचा पार्ट आहे. तुम्ही बघितलं तर हे हार्ड ह्याला आम्ही एक सेगमेंट म्हणतात. डिस्क इज लाईक अ पेशवी. पेशवीच्या मध्ये मऊ सारखं जेली मटेरियल असणार आहे. आणि त्याच्या आजूबाजूला 360 डिग्री तुम्हाला कव्हरिंग मिळेल. आणि हे स्पंज सारखं काम करतात, शॉक एब्सॉर्बर सारखं काम करतात. आणि सायाटिका म्हणजे हे आउटर कव्हरिंग, नसाचं गादीचा आउटर कव्हरिंगमध्ये जीज येणारे, काहीतरी ब्रेकेज येणारे, आणि तिकडून ते मऊ मटेरियल बाहेर निघून जातात. इकडे बघितलं तर हे लाल पार्ट आहे, हे तुम्हाला डिस्क बाहेर येऊन नसावर दाबून घेणार आहे. दॅट विल कॉज बॅक पेन. आणि साईडचा पार्टमध्ये असणारे नस दाबून गेले की साईड लेग पेन पण होऊ शकतात. ह्याला आम्ही सायटिक म्हणतो. सायटिका म्हणजे शरीराचा सर्वात मोठा नस. मागच्या 3-4 नस जोडून मोठा नस बनतात. आणि कॉम्प्रेशन एनिवेअर, नसावर 3 भागाचा कुठेही नस दाबून गेले की देर विल बी शूटिंग पेन अलॉंग दी डिस्ट्रीब्युशन ऑफ द नर्व. दॅट इज कॉल्ड अ सायटिका. ओके. सो म्हणजे की कुठेही दाब आला, आपण आता ही एव्ही बघत आहोत या ठिकाणी, की कुठेही जर का दाब आला तर त्या अनुषंगाने आपल्याला हे पेन दिसतं. आणि ह्या पेन किंवा ह्या वेदना मुक्त जीवन आपण आता अतिशय सोप्या रीतीने जगू शकता, कारण अत्याधुनिक उपचार उपलब्ध झालेले आहेत आता कोलंबिया एशिया हॉस्पिटलमध्ये, खास करून मणक्यांच्या विकारांवरती, ज्याच्यामध्ये मानपाठ कंबरदुखी आहे, ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क सायटिका सारखे आजार आहेत. पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मणक्यांचे आजार आहेत, ज्याच्यामध्ये मणक्यांना फ्रॅक्चर होऊ शकतं, मणक्यांना टीबी म्हणजे इन्फेक्शन होऊ शकतं, आणि कधी कधी त्या ठिकाणी कॅन्सर सारखे सुद्धा आजार आपल्याला पसरलेले दिसतात. तर ह्या सर्व आजारांवरती आता अत्याधुनिक उपचार उपलब्ध झालेले आहेत कोलंबिया एशिया हॉस्पिटलमध्ये. पण त्यासाठी आपण पुढे जो संपर्कासाठी नंबर बघत आहात तो टिपून घ्या आणि त्याच्यावरती आपले प्रश्न जरूर विचारा. ह्याच्या व्यतिरिक्त काही जन्मजात सुद्धा आजार मणक्यांचे आपल्याला दिसतात, स्कोलिओसिस, कायफोसिस सारखी इतरही मणक्यांच्या काही विकृती आहेत ज्याच्यावरती आता उत्तम उपचार उपलब्ध आहेत. पण हे सर्व उपचार जे आहेत, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याविषयी आपण आता जाणून घेत आहोतच, पण हे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्याला करायचे आहेत. आणि त्यासाठी पुढील नंबरवरती जरूर फोन करा. सर, हा एक महत्त्वाचा भाग आपण आता आम्हाला सांगितलात की ही डिस्क आहे किंवा ही जी रचना आहे ही एक शॉक ॲब्सॉर्बर सारखी आहे. आणि जेव्हा या ठिकाणी कोणती विकृती निर्माण होते तर नस ज्या ठिकाणी जाते तिथे दुखतं अर्थातच. तर हे होण्यामागे काही विशिष्ट कारण आहेत का किंवा प्रकार आहेत का? काय काय कारणामुळे हे होऊ शकतं? ओव्हरऑल बघितलं तर काही एक कारण नाही ह्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होऊ शकतात. आम्हाला ॲव्हरेज तुम्ही बघितलं तर काही लोकांना टेंडन्सी असतात, हा प्रॉब्लेमसाठी टेंडन्सी असतात. काही लोकांना खूप लहान वयामध्ये हे प्रॉब्लेम होऊ शकतात. बहुतांश लोकांना वयामुळे हे प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि तुम्हाला विरुद्ध वाटेल, बघितलं तर सेडेंटरी लाईफ ज्यांना जास्त आहे, जास्त लोक जो बसून काम करतात, ह्या माणसामध्ये हे प्रॉब्लेम खूप जास्त बघितलंय आम्ही. ओके. सर, असे रुग्ण जेव्हा अर्थातच आपल्याकडे येतात तेव्हा महत्त्वाचा भाग असतो उपचार. उपचारांची दिशा आपण कशी ठरवता? काय काय टेस्ट केल्या जातात आणि उपचारांमध्ये आज काय काय उपचार उपलब्ध आहेत, काय सांगता?
माय ओपनिंग स्टेटमेंट ह्याच्याबद्दल खूप तुम्ही ॲव्हरेज कन्सेन्सस घेतलं तर तुम्हाला वाटलं की पेशंट सर्वात जास्त घाबरतात. येस. स्पाईनच्या इलाजमध्ये घाबरतात. स्पाईनच्या सर्जन्सकडे गेले की ऑपरेशन करून टाकणार आहे आणि आम्हाला झोपून राहावं लागेल, पायामध्ये शक्ती जाणार आहे, पॅरालिसिस होणार आहे, आम्ही अपंग होणार आहे, हे भय जास्त आहे. पण ह्याच्या गरज नाही. ह्याच्या गरज नाही. आता हे स्पाईनचा सायन्स खूप इम्प्रूव्ह झालेलं आहे, खूप नवीन ॲडव्हान्सेस आलेला आहे आणि डायग्नोसिस निदान पक्का करायचं जे काय इम्पॉर्टंट गोष्टी आहे त्याच्यामध्ये पण खूप तज्ज्ञ डॉक्टरचं अवेलेबिलिटी आहे. आणि तुम्ही बघितलं तर ॲव्हरेज हॉस्पिटल स्टे आज 3-4 दिवस जास्त नाही. आम्ही आज ऑपरेशन केलं की उद्या तो पेशंट उठून बसतात, चालतात, फिरतात आणि डिपेंडिंग ऑन देअर पेन कॉम्प्लियन्स, सर्जिकल साईडचं जे काही दुखणं असणार आहे त्याच्या बरोबर दे कॅन गो होम ऑन 2nd डे, 3rd डे, 4th डे. इतकं लाईक सोय झालं आता. आणि MRI एक मूल साधन आहे स्पाईनचा प्रॉब्लेमला डायग्नोसिस करायला. कारण MRI मध्ये हार्ट दिसतात, तुम्हाला गादी दिसतात, ब्रांचेस दिसणार आहे, हे सगळं क्लिअरली दिसणार आहे. एक्सरे शोज ओनली बोन्स. एक्सरे एक आधीचा खूप जुन्या टेक्निक आहे. MRI एक मूल साधन डायग्नोसिस करायला आणि त्याच्यामध्ये आम्ही बहुतांश कारण आम्ही डायग्नोसिस करू शकतात. ओके. सो आता हे उपचार अत्याधुनिक झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा संदेश डॉक्टरांनी आपल्याला दिला की घाबरून जाण्याचं आपल्याला काही कारण नाहीये. हे अत्याधुनिक उपचार आता कोलंबिया एशिया हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. आणि ह्याच्यामध्ये विविध प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्वीच्या काळी रुग्ण फार घाबरायचे स्पाईनचं कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट म्हटलं की, पण आता घाबरून जाण्याची गरज नाहीये. स्लिपिडिस असो, सायाटिका असो, मानपाट कंबरदुखी असो, सर्व प्रकारच्या मणक्यांच्या विकारांसाठी, पाठदुखीसाठी त्याच्यामध्ये मणक्यांची फ्रॅक्चर्स आहेत, ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारामुळे होणारी फ्रॅक्चर्स आहेत, किंवा टीबीचं इन्फेक्शन आहे, कारण भारतामध्ये टीबीचं प्रमाण खूप आहे, तर मणक्यांचा होणारा टीबी आहे, जन्मजात असणारे मणक्यांचे आजार आहेत. तर ह्या सर्व आजारांवरती आता मात करता येणं शक्य आहे. पण त्यासाठी पुढे जो आपण संपर्कासाठी नंबर बघा त्याच्यावरती फोन करायचा आहे 750-730 ह्या नंबरवरती जरूर फोन करा. आपण जो स्क्रीनवरती आता बघत आहात 7507304304 या नंबरवरती जरूर फोन करा. एक ईमेल आणि वेबसाईटही आहे कोलंबिया एशियाची, ज्याच्यावरती आपण संपर्क करू शकता. आणि कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण जाणून घेणार आहोत की काय नवीन आता उपचार उपलब्ध झालेले आहेत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं स्वागत. सुप्रसिद्ध स्पाईन सर्जन असणारे म्हणजेच मणक्यांच्या उपचारांमधील तज्ज्ञ असणारे डॉक्टर पाटील आपल्याला आज कार्यक्रमात खास करून मार्गदर्शन करत आहेत. मानपाट कंबरदुखीवरती म्हणजे स्लिपिडिस सायटिकावरती असणाऱ्या अत्याधुनिक उपचारांविषयी. कार्यक्रमाच्या पूर्वतात आपण जाणून घेतलं की कशा रीतीने मणक्यांची रचना आहे, संरचना आहे आणि मणक्यांमध्ये होणाऱ्या विविध आजार, ज्याच्यामध्ये स्लिपिडिस सायटिका सारखे आजार आहेतच, पण मणक्यांची फ्रॅक्चर्स आहेत, मणक्यांमध्ये टीबीचं इन्फेक्शन होऊ शकतं किंवा कॅन्सर सारखा आजार कधी कधी मणक्यांमध्ये पसरतो. आणि ह्याच्या व्यतिरिक्तही जन्मजात असणारे बालकांचे मणक्यांचे आजार आहेत, ह्या सर्व आजारांवरती आता अत्याधुनिक उपचारांनी मात करता येणं शक्य आहे. अर्थातच हे सर्व उपचार कोलंबिया एशिया हॉस्पिटल या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आणि त्यासाठी आपण पुढे जो संपर्कासाठी नंबर बघत आहात स्क्रीनवरती 7507304304 हा जो स्क्रीनवरती आपण नंबर बघत आहात त्याच्यावरती जरूर फोन करा. याच्या व्यतिरिक्त ईमेल वेबसाईटही उपलब्ध आहे, ज्याच्यावरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्पाईनचं जरी दुखणं म्हणजेच मणक्यांचं दुखणं आहे तर घाबरून जाऊ नका. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे आणि तो लवकर घेणं आवश्यक आहे, जेणेकरून आपले उपचार अल्पावधीत संपूर्ण होऊ शकतात. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना आपण मगाशी अमूल्य माहिती दिलीत. जर आम्हाला थोडीशी बॅक पेनचं थोडंसं पुन्हा एकदा विवेचन आमच्या प्रेक्षकांसाठी हवंय. काय कारण आहेत त्याच्यामध्ये आणि काय उपचार उपलब्ध आहेत? खूप वेगळ्या प्रकारचा कारण होऊ शकतात बॅक पेनला. डिस्क रिलेटेड हे खूप कॉमन कारण आहे. आणि हार्ट रिलेटेड फ्रॅक्चर त्याच्यातून आणि ऑस्टिओपोरोसिस, हाडाचं इन्फेक्शन, ह्याच्यामुळे पण बॅक पेन होऊ शकतात. कधी कधी नर्व रिलेटेड आणि स्पाईनच्या आजूबाजूला असणारे स्नायू रिलेटेड असणारे, स्पाईनच्या आजूबाजूला असणारे अवयव ऑर्गन्स रिलेटेड बॅक पेन होऊ शकतात. हे बट निर्णयाने बघितलं तर तुम्हाला मसल्स, डिस्क आणि हार्ट ह्याच्या रिलेटेड पाठदुखी खूप जास्त दिसेल पर्सेंटेजमध्ये. बरोबर. सो हे आहेत अर्थातच. आणि उपचारांमध्ये सुद्धा नवीन नवीन टेक्निक आलेले आहेत. आता इंजेक्शनद्वारे सुद्धा आपण पाठदुखी कमी करू शकतो. काय आता हे नवीन उपचार आहेत? इंजेक्शन 2 प्रकार आहे ह्याच्यामध्ये. एपिड्युरल म्हणतो आम्ही, रूट ब्लॉक्स म्हणतो आम्ही. बरोबर. दिस इज अ टाइम बाईंग ऑप्शन. कधी कधी आम्हाला बघितलं तर पेशंटचा सिम्पटम जास्त आहे आणि MRIचा मध्ये दिसणारे पिक्चर जो आहे मिसमॅच होतोय.
कधी कधी MRIचा प्रॉब्लेम खूप जास्त दिसतोय आणि पेशंटचा सिम्पटम्स कमी असणार आहे. हा जर तुम्हाला हा दुविधामध्ये आहे तुम्ही. तिसरा कारण असू शकतं, कधी कधी पेशंट सांगतो की हे प्रॉब्लेम आहे मला, पण समथिंग इम्पॉर्टंट इज पेंडिंग, इम्पॉर्टंट प्रोजेक्ट इज पेंडिंग. हा जर आपण बघूया लॅपटॉपवरती हे आपण बघत आहोत. येस सर. हा जर तुम्हाला हा सिच्युएशन आहे तर त्यावेळी तुम्ही इंजेक्शनचा हेल्प घेऊ शकतो तुम्ही. तुम्हाला मी हे एक व्हिडिओ दाखवतो. एपिड्युरल इंजेक्शन म्हणजे काय ऍक्च्युअली. हा हे एक स्पाईनचा स्ट्रक्चर आहे. तुम्ही हाडाचा मागे दिसणारे होल सारखं दिसतो, ह्याला मी की होल म्हणतो. तिकडून नसाचा ब्रांचेस बाहेर निघून जातो आणि हे ट्रान्सफर सेक्शन आहे. आपण फुल स्क्रीन करूया व्हिडिओ. येस. सो हे आपण बघत आहोत, हे ट्रान्सफर सेक्शन आहे आणि हा व्हिडिओ आपण एपिड्युरलचा म्हणजे इंजेक्शनद्वारे आपण आता मानपाट कंबरदुखीवरती विजय मिळवू शकतो. येस सर, काय सांगता येईल आम्हाला या विषयात? तो एपिड्युरल स्टेरॉइड इज अ लोकली ऍक्टिंग स्टेरॉइड बेसिकली. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला नसाचा जे काही सूज असणार आहे ते सूज कमी करण्यासाठी, दुखणं मेनली सूज साठी असतं. इन्फ्लेमेशनमुळे तुम्हाला दुखणं येतं. तो ह्याच्या कारण स्टेरॉइड ते नसाचा सूज. सो ही विविध कारणं जी आपण आता बघतोय, ह्या विविध कारणांमध्ये अर्थातच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची कारणं आहेत आणि तशीच वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंटही आहे. आपण याविषयी अधिक चर्चा करणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्रेयांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती मानपाट कंबरदुखी म्हणजेच मणक्यांच्या आजारांवरती असणाऱ्या अत्याधुनिक उपचारांविषयी. आणि कार्यक्रमाच्या पूर्वार्धात डॉक्टर संगन पाटील यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं की कशा रीतीने मणक्यांमध्ये विविध प्रकारचे आजार होतात, ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क सायटिका हा अतिशय कॉमनली आढळणारा आजार आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त मणक्यांना फ्रॅक्चर होऊ शकतं, मणक्यांमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं. टीबी हा फार भारतामध्ये जास्त असणारा आजार आहे, त्याचं इन्फेक्शन कधी कधी मणक्यांना होतं. ह्याच्या व्यतिरिक्त जन्मजात असणारे काही मणक्यांचे आजार आहेत, कायफोसिस, स्कोलियोसिस सारखे आजार आहेत. ह्या सर्व आजारांवरती आता मात करता येणं शक्य आहे. वृद्धापकाळामध्ये ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं ठिसूळ जाण्यामुळे सुद्धा मणक्यांना फ्रॅक्चर होऊ शकतं. आणि या सर्व आजारांवरती आता अत्याधुनिक उपचार उपलब्ध झालेले आहेत कोलंबिया हॉस्पिटल या ठिकाणी. आणि त्यांचा जो आपण हेल्पलाईन नंबर आहात तो आपण आता स्क्रीनवरती बघत आहात. 7507304304 हा हेल्पलाईन नंबर आहे. ह्याच्यावरती आपण जरूर फोन करून आपले प्रश्न विचारा. ह्याच्या व्यतिरिक्त ईमेल आणि वेबसाईट सुद्धा उपलब्ध आहे कोलंबिया हॉस्पिटलची, ज्याच्यावरती आपण व्हिजिट करू शकता. आणि केवळ मणक्यांचेच आजार नव्हे, ह्या अनुषंगाने येणारा संधिवात गुडघेदुखीसारखा आजार आहे, ज्याच्यावरती सुद्धा अत्याधुनिक उपचार उपलब्ध झालेले आहेत. आणि हृदयविकारासारखा आजार, ह्या सर्व आजारांवरती आता उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. आपण त्यासाठी फोन करायला विसरू नका पुढील नंबरवरती. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर, आपण मगाशी सांगितलं होतं की वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन उपचार आता आलेले आहेत, ज्याच्यामध्ये इंजेक्शनचे उपचार आता टाइम बाईंगसाठी सुद्धा उपलब्ध आहेत आणि त्याच्यामध्ये रुग्णाची वेदना ही तात्काळ जाऊ शकते. तर आपण आता लॅपटॉपवरती बघूया हे उपचार काय आहेत, काय सांगता येईल सर आम्हाला? हा पिक्चर तुम्ही बघितलं तर हे ट्रान्सफर सेक्शन्स आहे. बरोबर. आणि तुम्हाला हे नसात हाडाचा पार्ट कट सेक्शन आहे आणि हे गादीचं कव्हरिंग आहे आणि हे डावीकडे स्प्रेड झालेला हे प्रोलॅप्स डिस्क म्हणतो आम्ही. ह्याचा बस मागे असणारे नसाचा रूट आहे आणि हे दाबून गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा पेशंटला मोस्टली बॅक पेन आणि डावीकडे पायाचं दुखणं अशी शंका होऊ शकतात. ह्याला आम्ही सायटिका म्हणतात. तो ह्याच्यामध्ये युजली एपिड्युरल स्टेरॉइड इंजेक्शन म्हणजे इज अ लोकली ऍक्टिंग स्टेरॉइड, डेपोट म्हणतो मी. ह्या स्टेरॉइडमुळे जे काय असणारे साईड इफेक्ट आहे ते ह्याच्यामध्ये हे इंजेक्शनमुळे नाही होणार नाही. जर तुम्ही 100 मिलीग्रामचा एक गोळी स्टेरॉइडचा घेतलं तर ओनली 10% विल रीच द प्रॉब्लेमॅटिक एरिया असं असतात. पण हे डेपोट म्हणजे सर्व ऑलमोस्ट ऑल मेडिसिन विल ऍक्ट ऑन द नर्व. याच्यामुळे तुम्हाला नसाचा सूज कमी होणार आहे आणि दुखणं पण कमी होणार आहे. हे ऍडव्हान्टेज आहे. सो दिस इज म्हणजे एक ब्युटिफुल ट्रीटमेंट जी सोपी आहे. केवळ एका इंजेक्शनने आपण मानपाट कंबरदुखीपासून मुक्त जीवन जगू शकता, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणखीनही अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत कोलंबिया एशियामध्ये स्पाईनवरचे, आणि हे सर्व उपचार एकत्रितपणे एका छताखाली आपण घेऊ शकता कोलंबिया हॉस्पिटलला. पण त्यासाठी पुढे जो संपर्कासाठी नंबर बघतात 7507304304 या नंबरवरती आपल्याला फोन जरूर करायचा आहे. सर, जाता जाता आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काय सल्ला द्यायला आवडेल? एवढे सगळे रुग्ण असतात, खूप आजार होईपर्यंत घाबरतात, येत नाहीत डॉक्टरांकडे आणि मग उशीर झालेला असतो. आपला काय सल्ला राहील? माझा सल्ला हे असणार आहे की तुम्ही प्रॉब्लेमच्या सुरुवातीला तज्ज्ञ डॉक्टरचा कन्सल्टेशन घ्या. आणि ह्याच्या सुरुवातीला डायग्नोसिस झाला की 80% लोकांना सर्जरीचा गरज नाही पडणार आहे. आणि मोस्टली व्यायाम,
काही महत्त्वाच्या तत्वांचा ट्रीटमेंट आणि वेट रिडक्शन हे प्रिव्हेन्शनसाठी, लॉंग टर्म प्रिव्हेन्शनसाठी हे, आणि लाईफस्टाईल चेंजेस, हॅबिट चेंजेस, रेग्युलर एक्सरसाइजेस, ह्याच्यामुळे तुम्हाला मोस्टली सर्जरीचा गरज पडणारच नाही. देर आर व्हेरी सिलेक्ट ग्रुप, लेस दॅन 10% त्यांना सर्जरीचं गरज पडणार आहे. आणि हा सर्जरी आता खूप सेफ झालेला आहे, एकदम खूप सेफ झालेला आहे. जसं मी पूर्वी तुम्हाला सांगत होता की 3-4 दिवस पेशंट कॅन गो बॅक होम वॉकिंग. अँड मोस्टली विदिन 10 days त्यांना त्यांचा व्यवसाय पण सुरू करू शकतात. इतकं आता हे ऍडव्हान्टेजेस आले म्हणायला हरकत नाही. त्यामुळे घाबरून जायचं नाही, हा महत्त्वाचा सल्ला डॉक्टरांनी दिला आपल्याला आता. आणि आपल्याला जर का स्पाइन रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे मणक्यांची काही दुखापत असेल, तर आपण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या इतर उपचार करण्याआधी. आणि आता अत्याधुनिक स्वरूपाचे निदान आणि उपचार उपलब्ध झालेले आहेत कोलंबिया हॉस्पिटलमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरामध्ये कन्सल्टेशन म्हणजे सल्ला उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी आपल्याला ह्या नंबरवरती फोन करायचा आहे, 750-730-4304 या नंबरवरती. आणि त्याचप्रमाणे जर ईमेल आपण करू शकता किंवा वेबसाईटला जाऊन कोलंबिया एशियाच्या आपण व्हिजिट करू शकता. अर्थातच आजच्या कार्यक्रमामधला जो महत्त्वाचा भाग होता की आपण घाबरू नका, ही सुरक्षित आहेत, आता हे सर्व उपचार सुरक्षित आहेत आणि अतिशय अल्पदरात उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. डॉक्टर पाटील, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्व प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.